की आदित्य दादा जे निवडून आले ते कोणाच्या जीवावर निवडून आले. आदित्य दादांना जो 8,000चा लीड मिळाला तो कोणाच्यामुळे मिळाला. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना जर तुलनेमध्ये गणना करत असाल आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीची याचक म्हणून तुमच्या दारात उभे असलेले तुम्ही आम्हाला गणना करत असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 8,000चा मताधिक्य विचारून दाखवेल आणि तो अशा पद्धतीने भुंकर सगळ्या ठिकाणी जाईल. हे प्रामाणिकपणाचं लक्षण मी एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो. त्या पक्षी ताकद आहे ना ही आता ह्या लोकांना कळत नाहीये आणि ही येणाऱ्या 16 तारखेला ह्या लोकांना 100% कळलं की वर्ली विधानसभेतून 197 मधून आम्ही ही सीट 100% निवडून आणू. आम्हाला जे जे राजकीय प्रशिक्षण मिळतं, शिक्षण वाघिणीचं दूध आहे, त्या प्रत्येक वाघिणीच्या दुधाच्या थेंबाची शपथ आहे आम्हाला की आम्ही तुम्हाला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आम्ही तुम्हाला जात दाखवल्याशिवाय राहणार नाही, आम्ही तुम्हाला तुमची क्षमता असल्याशिवाय राहणार नाही. आजपासून समजून चाला की -8 तुम्ही इथून पुढे चाला की +8 चालणार हे तुमच्यावरती. आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतो आणि हा लास्ट कॉल देत आहोत आम्ही तुम्हाला. आदित्यच्या दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला काय मनसेच्या कार्यकर्त्यांनी आदित्यला मदत केली नाही. पहिल्या निवडणुकीमध्ये तर सपशेल पद्धतीने तुम्ही उमेदवारीच दिली नाहीत, म्हणजे तुमचं झुकतं माप त्यांना त्यावेळेलाही होतं. मग आज अशा पद्धतीने या दोन्ही घटक जे बंधू एकत्र आलेले आहेत, असा काय परिणाम घडणार आहे की तुम्ही राष्ट्रवादीला विचारतच घेत नाही. आज वडीतील ह्या पक्षाला आम्ही तिथे तिकीट देऊ शकत नाही, तर का देऊ शकत नाही? मग आमचा वाटा गेला कुठे? आम्ही केलेलं काम गेलं कुठे? ज्या आमदारांना आणि खासदारांना आज संसदेत आणि आमदार निवासमध्ये आमच्या प्रतिनिधित्व करायला पाठवलंय, ते गेलं कुठे आमचं? आम्ही कोणत्याही मोठ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा वाटा मागितला नाही. ह्याचा अर्थ प्रत्येक निवडणुकीत आम्ही आमचा वाटा मागणार नाही असं जर आम्हाला कोण गृहीत धरून जर आमच्या बाबतीत भूमिका घेत असेल तर ते आम्ही ह्या वरळी विधानसभेत चालू देणार. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वॉर्ड क्रमांक 195 मधील वरळी विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून नवीन धोरण घेतल्याचा पवित्रा त्यांनी स्पष्ट करण्याच्या ते तयारीत आहेत आणि त्यांचे काही मुद्दे आहेत ते आपण आता जाणून घेऊया. त्यांचे जे मुंबई विभागाचे सचिव आहेत राजू पवारजी यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांची काय मतं आहेत या संपूर्ण विषयावर. नमस्कार. प्रथमतः तर मी साऊथ मुंबई या चॅनलचे आभार व्यक्त करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वरळी विधानसभेच्या वतीने आमच्या आघाडीदार पक्षातील घटक यांना आमच्याबाबत आमची भूमिका जाणून घ्यावीशी नाही वाटली, परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या पक्षाची भूमिका जाणून घेत आहे त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा खराच दावा वरळी विधानसभा आहे. आमच्या कसं काय मला सांगा ना पूर्ण पार्श्वभूमी. एक लक्षात घ्या, 1999 साली आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला. या महाराष्ट्रातून या वरळी विधानसभेतून पहिला आमदार मुंबई शहरामध्ये जर कुठल्या पक्षाने दिला असेल तर ती ही वरळी विधानसभा आहे. आणि ह्या वरळी विधानसभा गाळागाळात कार्यकर्ता हा शरद पवार साहेबांना मानणार आहे आणि अशा मानणाऱ्या पक्षाला जर आघाडी धर्म म्हणून जर आम्हाला जर डावलण्याचा प्रयत्न स्थानिक इतर आमच्या आघाडी पक्षांच्या माध्यमातून होत असेल तर निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याबाबत विचार करेल. कारण की या वरळी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. कधीही कोणत्याही निवडणुकीत मग ती लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या आम्ही पक्षाचा आदेश हा सरसावंदन ठेवून आम्ही नेहमी घटक पक्षाचं काम करत आलेलो आहोत आणि त्या पक्षाला फक्त कामच नाही तर निवडून आणण्याची भूमिका सुद्धा घेतलेली आहे. तुम्ही माहिती घ्याल तर झालेल्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त आघाडी ही वरळी विधानसभेतून मिळाली. त्यासोबत झालेल्या विधानसभेत जे पक्षाचे प्रमुख आहेत माननीय आदित्यसाहेब ठाकरे त्यावेळेचा लीड आणि आत्ताचा लीड जर तुम्ही पहा, जर राष्ट्रवादी जर रस्त्यावर उतरून जर त्यावेळेला निवडणुकीमध्ये जर भूमिका घेतली नसती तर निश्चित चित्र वेगळं दिसलं असतं विधानसभेमध्ये. ही आमच्या मित्रपक्षाने लक्षात घ्यावं. शेवटी आमचे वरिष्ठ जे नेते जे निर्णय घेतील
ते आमच्या सगळ्यांना बंधनकारक असतीलच, परंतु वरळी विधानसभेमध्ये राष्ट्रवादीची ताकद अख्ख्या विधानसभेत नसली तरी मोठ्या प्रमाणात एक 3-4 वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते आजपासून नव्हे तर 1999 पासून ज्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे. तुम्हाला मागच्या 2017च्या निवडणुकीच्या किंवा त्याच्या अगोदरच्या निवडणुकीचा जर तुम्ही तपशील पाहाल ते 199 असेल, त्या ठिकाणी आमचा राष्ट्रवादीचा नगरसेवक होता. 197 असेल, त्या ठिकाणी एकदा सोडून 2-2 वेळा आमचे पक्षाचे नगरसेवक होते. मी 197च्या बाबतीत तुम्हाला सांगतो की गेल्या वेळेला सुद्धा 2017 मध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये थोडक्या मताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार पडला. एक लक्षात घ्या, आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये आमच्या पक्षाची ताकद आहे, परंतु आम्ही कोणत्याही मोठ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा वाटा मागितला नाही. ह्याचा अर्थ प्रत्येक निवडणुकीत आम्ही आमचा वाटा मागणार नाही असं जर आम्हाला कोण गृहीत धरून जर आमच्या बाबतीत भूमिका घेत असेल तर ते आम्ही ह्या वरळी विधानसभेत चालू देणार नाही. आमचा पक्ष हा कोणाच्या आघाडीसोबत जाऊन सत्तेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाईल हे जर कोणाला जर चित्र वाटत असेल तर ते भ्रम आहे त्यांचा. राष्ट्रवादीची स्वतंत्र ताकद आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्वतंत्र ताकदीवर महानगरपालिकेत जाऊ शकते, अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाने जर या वरळी विधानसभेत ठरवलं की अमुक नेत्याला ह्या महानगरपालिकेत पाठवायचं आणि तमुक नेत्यांना यावेळेला महानगरपालिकेपासून रोखायचं, ही अशा पद्धतीची भूमिका निश्चित जर आमचा विचार होऊ शकला नाही तर घेण्याच्या पावित्र्यात आम्ही लोक आहोत. बिल्डिंगची टाकी बाहेरून स्वच्छ दिसते, पण आतमध्ये साचलेली घाण, शेवाळं, गाळ हेच तुमचं रोजचं पाणी बनतं. तुम्ही बाहेरून बाटलीचं पाणी विकत घ्याल, पण घरात येणारं पाणी तपासाल का? आधुनिक मशीन, अनुभवी कर्मचारी आणि 24 तास सेवा. मुंबई, नवी मुंबई, ठाणे हजारो सोसायट्यांचा विश्वास आमच्यावर आहे. आतून खरंच स्वच्छ हवंय? मग लाईफलाईन सर्व्हिसेस हवीच. अजून नवीन काय आहे, काय धोरण असेल सध्याच्या स्थितीमध्ये? कारण निवडणुकाचं तर जोर तोंडावर आलायच, पण त्यानंतर आता पुढे काय तुमचा विचार असेल? एक लक्षात घ्या, आमचे आदरणीय मुंबईचे अध्यक्ष राखीताई असतील, आमचे जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके असतील किंवा आदरणीय जयंत पाटील असतील, आमचे शशिकांत शिंदे साहेब असतील, हे त्यांच्या पद्धतीत मुंबई शहराच्या बाबतीत भूमिका घेत आहेत. त्यांच्या वाटाघाटी आघाडी पक्षावर म्हणतात. आमचे उद्धव साहेबांचा उभाटा पक्ष असेल, शिवसेनेचा किंवा इतर आणखीन घटक असतील, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पक्ष म्हणून आता नव्याने राजसाहेबांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकत्रित झालेला आहे. त्यातून आमच्या पक्षाची काय भूमिका असेल ते निश्चित आमचे वरिष्ठ घेऊन आम्हाला सांगतील. परंतु वरळी विधानसभेच्या वतीने आम्ही एका वेगळ्या पवित्र्यात आहोत. मुंबई शहरामध्ये जो काय भूमिका पक्षाला घ्यायची असतील ते पक्षश्रेष्ठी नक्की घेतीलच, परंतु वरळीमध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमुळे एकदा सोडून आम्ही खासदार सुद्धा देऊ शकलो, आम्ही आमदार सुद्धा देऊ शकलो आणि ह्या पूर्वीचे असणारे आमदार सुद्धा राष्ट्रवादीचेच होते, हे गणित त्यांनी प्रत्येकाने लक्षात ठेवावं आणि आमच्या पक्षाचा निश्चित विचार व्हावा अशी आम्हाला अपेक्षा. तर मला सांगा, तुम्ही वरळी तालुका अध्यक्ष आहात, तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आता येत्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू तर झाली, पण पुढची भूमिका काय आहे ते मला सांगा. साऊथ मुंबई न्यूजला सांगायला एवढं आवडेल, कारण गेले 3 दिवस वाटाघाटी जवळ येत आहेत, फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया जवळ येत आहेत, पण हा प्रश्न कुठे ताणला गेलाय हेच आम्हाला कळत नाही. वळीचं जे नियोजन करायचं होतं एकदम सोप्या पद्धतीचं होतं, जे खासदारकीला आणि आमदारकीला एकत्र येऊन आम्ही जी कामं केली त्याबद्दल त्यांच्या ज्येष्ठ त्यांच्या नेत्यांनी त्यांच्या सर्वांनी आमची पाठ थोपडली, पाठ राखण केली. पण आज ज्यावेळेला वळीमध्ये असा थोडीशी सूचना मिळते, अजून कन्फर्म झाले नाही, पण सूचना मिळते वरिष्ठांच्या माध्यमातून की वळीतील ह्या पक्षाला आम्ही इथे तिकीट देऊ शकत नाही, तर का देऊ शकत नाही? मग आमचा वाटा गेला कुठे? आम्ही केलेलं काम गेलं कुठे? ज्या आमदारांना आणि खासदारांना आज संसदेत आणि आमदार निवासमध्ये आमच्या प्रतिनिधित्व करायला पाठवलंय,
ते गेलं कुठे आमचं माझ्या कार्यकर्त्यांचं श्रेय, जे माझ्या माध्यमातून मी तालुका अध्यक्ष असताना त्यांचा पूर्ण लीड खासदारकीच्या इलेक्शनमध्ये असेल, आमदारकीच्या इलेक्शनमध्ये असतील. आज खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्हाला सांगितलं गेलं, अरे हा लीड कमी का पडला? तर धनुष्यबाण हे चिन्ह आमच्या माणसाने आपलं समजून, मशाल चिन्ह न समजता धनुष्यबाण चिन्हावर आमची मतं गेली. आमदारकीच्या इलेक्शनला त्याहीपेक्षा आपण पडझणीवर आलो. ज्या आमदारांना 70,000च्या वर लीड होता, त्या आमदारांचं मताधिक्य फक्त 8,000वर येऊन खेपलं. मग जर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमचे काँग्रेस बाकीचे सगळे पक्ष नसते, ह्या पक्षाचे ह्या विभागात बहुतुल्य मतदार आहेत ना. बहुजन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, आज वेगवेगळ्या समाजाची माणसं आहेत, तेलुगू समाजाची माणसं, ही सर्व आहेत, ही सर्व मानणारी आहेत ना. मग ह्या मतदारांचा आमच्याकडे प्रश्न आहे ना. आम्ही जर मतदान केलंय तुम्हाला बघून, उबाटा गटाला, ज्या उमेदवाराला, तर आज आमचा वाटा गेला कुठे? आम्ही वाटा मागत नाही, आम्ही आमचा हक्क मागतोय या वळी विधानसभेतून. आम्ही म्हटलं होतं, आमच्या ज्येष्ठांनाही म्हटलं होतं, आम्हाला या वळी विधानसभेत किमान 2 तरी जागा मिळायला हव्या होत्या. परंतु आमची आघाडी काँग्रेस बरोबर आहे. काँग्रेस असल्यामुळे त्यांना एक द्या, आम्हाला एक द्या, असंही ठरलं होतं. परंतु आज काँग्रेस बाहेर गेल्यानंतर तरी राष्ट्रवादीला इथे विचारात घेतलं पाहिजे. आमची मतं जाणली गेली पाहिजे की तळागाळातला माणसाचा ज्यावेळेला रिपोर्ट काढतायत, त्या रिपोर्टमध्ये इथे भरपूर रिपोर्ट काढतायत, न्यूजमध्ये रिपोर्ट काढतायत. परंतु आताची जी परिस्थिती आहे, मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मला बोलावंसं वाटेल, कारण जो पक्ष आमदारकीला आमच्या आमदारांना हरवण्यासाठी प्रवृत्त झाला होता, त्या पक्षाबरोबर आज 2 भाऊ आले एकत्र, आम्हालाही चांगलं वाटतंय. आज आम्ही म्हणतो, आमचे पवार साहेब म्हणतात सगळ्यांना घेऊन चाला. एकही सीट महाराष्ट्र मुंबईच्या दिशेतली एकही सीट पडू नये यासाठी पवार साहेबांचा चंग बांधलेला दिसतोय. आज कमी जागांवर ही पवार साहेब आम्हाला सांभाळून घ्यायला बघतात. तालुक्या वाईज, जिल्हा वाईज, जिथे जिथे खरोखर ताकद आहे, आमची ताकद आहे ना वळीमध्ये, आमच्या राष्ट्रवादीची ताकद आहे, हे ते स्वतः मान्य करतायत. मग आज जर आम्हाला समजतंय वळीमध्ये आम्हाला अशा प्रकारची म्हणजे सीटच सोडत नाही, तर कुठेतरी मनाला खंत वाटते. माझ्या मित्रांनी जे आता म्हटलं त्यांचीच नाही, माझ्या तालुक्यातील मी अध्यक्ष असताना माझ्या मुंबईचे पदाधिकारी असतील, सर्व असतील, या सर्वांचं हेच मत झालंय की आपल्याशी असं का चाललंय. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. मला सांगा, मुख्यतः नाराजीचं कारण काय आहे? कारण ठाकरे बंधू तर एकत्र आले, ठीक आहे, पण तुमचे वरिष्ठ देखील या विभागामध्ये काही लक्ष देत आहेत का, की पूर्ण लक्ष मिळत नाहीये? याबाबत मला काय सांगाल? सर, वरिष्ठ नाराजीचं कारण आम्ही अजूनही नाराज नाही. आम्ही अजूनही शरद पवारांचा कोणताही कार्यकर्ता कधीच नाराज नसतो. शरद पवार म्हणजे आमची ऊर्जा आहे, शरद पवार म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे. त्यांनी उद्या आम्हाला आदेशही आला की पक्षाच्या माध्यमातून एकटे लढा, तरी आम्ही लढून जिंकण्याची आमची ताकद आहे. परंतु सध्याच्या स्थितीत जे वातावरण आहे, मनसे, शिवसेना गट असेल, बीजेपी असेल, त्यांची जी बांधणी आहे त्याला जर तडा द्यायचा असेल तर राष्ट्रवादीला इथे महाविकास आघाडी शिवसेनेबरोबर जायलाच हवं. आणि नाराजी तर आमची नाही आहे. नाराजी कधी येईल? ज्या वेळेला खरोखर शेवटचा क्षण येईल आणि त्यात आम्ही नसू, त्यावेळेला आमची नाराजी दिसण्यातच येईल ना. बहुजन विचारसरणी आली पाहिजे पुढे, असं तुमचं म्हणणं? नक्कीच नक्की. जो तळागाळात, ज्या नगरसेवकच्या पदासाठी जो तळागाळाचा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता पुढे यावा, हीच आमची मान्यता आहे. अजून काही प्रश्न असतील वेगळे जे करून तुम्ही सांगू इच्छिता? मी सांगू इच्छितो, या विभागात आम्हाला या सीट मध्ये कुठेही सामावून घेतलं नाही तर आम्ही वॉर्ड वाईज सगळ्यांची नावं आम्ही आणि फॉर्म आणून भरलेले आहेत. आम्ही त्याची तयारीत आहेत. आम्ही महानगरपालिकेतून उमेदवारीचे सगळ्यांसाठी म्हणजे ज्या ज्या विभागात जो लढणार आहे त्यासाठी
सगळी प्रक्रिया तयारीत ठेवलेली आहे. म्हणजे मुळात तुम्ही फक्त आदेशाची वाट पाहताय आणि स्वबळावर लढण्याची तयारी दाखवताय. साहेबांनी या पक्षासाठी घेतलेला पवित्र आणि त्यांचा आदेश, आमच्या राखीताई जे आदेश देतील किंवा त्यांचा जो निर्णय असेल तो आम्हाला सर्व सामान्य असेल. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. पक्षाचे अजूनही पदाधिकारी आहेत, त्यांचेही काही प्रश्न आहेत, ते आपण जाणून घेऊया. मुळात मी पदाधिकारी आहे, तो मुंबईचा सरचिटणीस आहे आणि पक्षाचा मुंबईचा प्रवक्ता आहे. माझा या निवडणुकीकडे आणि या वरळीकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. माझा सहकारी राजू दादा, माझा सहकारी तालुकाध्यक्ष सुनील दादा, या दोघांनी आपापली विषय खूप सांत्वनपूर्ण आणि सावध भूमिका मांडली, कारण तो त्यांचा स्वभाव आहे. परंतु मी त्या स्वभावाचा नाही आणि मी खूप आक्रमक आणि विद्रोही पद्धतीने विषय मांडतो, कारण माझं जळतं तर ते लोकांना कळलं पाहिजे आणि म्हणून जी साऊथच्या माध्यमातून, साऊथ मुंबईच्या माध्यमातून मी तुम्हाला ते सांगतोय. आमचा मूळ प्रश्न आहे की आदित्य दादा जे निवडून आले ते कोणाच्या जीवावर निवडून आले? आदित्य दादांना जो 8,000चा लीड मिळाला तो कोणाच्यामुळे मिळाला? 72,000 2000 तुम्ही अगोदर ज्यावेळेला पहिली निवडणूक लढवली त्यावेळेला मिळाला. त्यावेळेला आम्ही देखील सचिन अहिर इकडून तिकडे गेले त्यावेळेला ते म्हणत होते की इथे 5 आणि 10,000 मतं नाही मिळणार. आम्ही त्यावेळेला 25 ते 23,000चा लीड इथे टिकून आमचा सुरू शकलो. आमचे मतदार 23,000 या वरळी विधानसभेत आहेत. आम्ही ज्यावेळेला आदित्यला सपोर्ट द्यायचं ठरलं त्यावेळेला आम्ही सपोर्ट देत असताना ब्लाइंडली सपोर्ट दिला, कोणत्याही प्रकारची चर्चा न करता. ते आमच्या ऑफिसमध्ये आले नाहीत, परंतु आमचा आघाडीचा धर्म म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना 8,000चं मताधिक्य मिळवून दिलं. आमचा थेट म्हणणं आहे की ते जे 8,000 आहेत ते 8,000 सर्वस्वी हे त्यावेळेचा आघाडी धर्म पाळणाऱ्या घटक पक्षांचे आहेत. शिवसेना आणि आज मनसे जी एकत्र आली तर दोन्ही भावांच्या एकत्रीकरणाचा ते घर जुळलं, आम्हाला खूप आनंद आहे, प्रचंड आनंद आहे, मुंबईत आनंदोत्सव आहे. परंतु आदित्यच्या दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला काय मनसेच्या कार्यकर्त्यांनी आदित्यला मदत केली नाही? पहिल्या निवडणुकीमध्ये तर सपशेल पद्धतीने तुम्ही उमेदवारीच दिली नाहीत, म्हणजे तुमचं झुकतं माप त्यांना त्यावेळेलाही होतं. मग आज अशा पद्धतीने या दोन्ही घटक जे बंधू एकत्र आलेले आहेत, असा काय परिणाम घडणार आहे की तुम्ही राष्ट्रवादीला विचारतच घेत नाही आहात, काँग्रेसला विचारतच घेत नाही आहात, घटक पक्षांना विचारतच घेत नाही आहात. बघा, जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना तुलनेमध्ये ते गणना करत असाल आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीची याचक म्हणून तुमच्या दारात उभे असलेले म्हणून जर तुम्ही आम्हाला गणना करणार असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 8,000चा मताधिक्य विचारून दाखवेल आणि तो अशा पद्धतीने भुंकत सगळ्या ठिकाणी जाईल. हे प्रामाणिकपणाचं लक्षण मी एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो देवेंद्र फडणवीसांना काउंटर करताना. तर तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू शकेन की 8,000चे लोक जे मतदार जे सेनेकडे वळले ते आम्हाला विचारतात, गल्ली बोळातून सुनीलला विचारतायत, राजूला विचारतायत की बाबा आम्ही आता काय करायचं आहे, कोणाला मतं द्यायचं आहे. आमच्या आदेशाची वाट पाहणारे ते 8,000 लोकांना आम्ही याच्या पुढच्या काळात सांगू आणि तुमचे जेवढे नगरसेवक आहेत तेवढ्या नगरसेवकांना त्यांची दिशा दाखवण्याची आणि त्यांची दर्शा आणि दुर्दशा करण्याची धमक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरळी तालुका ठेवून आहोत. आम्ही या साऊथ मुंबईच्या माध्यमातून थेट इशारा देतो, येणाऱ्या काळामध्ये पक्ष जी भूमिका घेईल त्या भूमिकेला बांधील राहूच, परंतु इथे पक्षाला गृहीत धरणाऱ्या सगळ्यांना 8,000 मतं आदित्यला मिळालेली कोणाची आणि त्याचा वाटा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, गप्प राहणार नाही. हे या निर्वाणीचा इशारा वरळीच्या माध्यमातून इथल्या वरळीतल्या नेत्यांना आम्ही देऊ इच्छितोय. आज साऊथ मुंबईच्या चॅनलने एक बातमी चालवली, याबद्दल आम्ही आभार मानतो. कारण जर जनसामान्य लोक आम्हाला विचारतायत की बाबा आता मतं कोणाला द्यायची आहेत, तर आम्ही काय सांगायची? आघाडी धर्माला द्यायची? शिवसेनेच्या तुतारी निशाणी शिवसेनेच्या मशाली बरोबर आहे म्हणून सांगायचं की नाही सांगायचं? जर आम्ही सांगायचं नाही हे ठरवलं तर 8,000 मध्ये आम्ही जर त्यावेळेला प्रयत्न केला नसता तर आदित्यची कुठे असते का विधानसभेत?
हा प्रश्न आदित्यजीने स्वतःला विचारावा, हा प्रश्न इथल्या विभागाध्यक्ष आशिष चेंबूरकरने स्वतःला विचारावा, हा प्रश्न दोन्ही आमदारांनी स्वतःला विचारावा जे विधान परिषदेवरती आहेत. आणि हाच प्रश्न लोक आम्हाला विचारतायत आणि म्हणूनच आम्ही धाडस करतोय लोकांचा प्रश्न आदित्यजींपर्यंत पोहोचवायचा. वरळीची राष्ट्रवादी अजूनही जिवंत आहे, वरळीची राष्ट्रवादी अजूनही खमकी आहे, वरळीची राष्ट्रवादी आजही वाघाच्या भूमिकेत आहे, सिंहाच्या भूमिकेत आहे, श्वापदाच्या भूमिकेत आहे. अजूनही कोणालाही भाडून काढायची ताकद आम्ही पक्ष म्हणून देतो, कारण लोकशाहीने दिलेला आम्हाला अधिकार आहे. आम्हाला जे जे राजकीय प्रशिक्षण मिळतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्या प्रत्येक वाघिणीच्या दुधाच्या थेंबाची शपथ आहे आम्हाला की आम्ही तुम्हाला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, आम्ही तुम्हाला जात दाखवल्याशिवाय राहणार नाही, आम्ही तुम्हाला तुमची क्षमता असल्याशिवाय राहणार नाही. आजपासून समजून चाला की -8 तुम्ही इथून पुढे चाला की +8 चालणार हे तुमच्यावरती. आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतो आणि हा लास्ट कॉल देत आहोत आम्ही तुम्हाला. आज टाकीची स्वच्छता टाळली, उद्या पोटदुखी, उलट्या, ताप हे कोण टाळणार? सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. 2002 पासून हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतलीये. आम्ही काळजी घेतो, कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही. जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा. लाईफलाईन सर्व्हिसेस. वॉर्ड क्रमांक 197 जे पदाधिकारी आहेत त्यांचे काही प्रश्न आहेत ते आपण जाणून घेऊया त्यांच्या शब्दांमधून. सर, आपलं नाव आणि पूर्ण माहिती सांगा. नमस्कार, मी रुपेश रमेश साळवे. मी 97 मध्ये राजू पवार आणि वराडकर साहेब यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षामध्ये बरेच वर्ष काम करत आहे. तर या आरक्षणाच्या ज्या 197 जे आरक्षण मिळालं, आमची तर भावना होती की पुरुष वाढ व्हावा. आम्ही त्यासाठी बरेच वर्ष त्या वाढत कार्यरत आहोत. लोकांना पण संपर्क आमचा आहे, वॉटर मीटर गटर पासून. कारण या वार्डाला जवळजवळ 2019 नंतर का 22 नंतर नगरसेवक जे होते, नगरसेवकच महापालिकेत होते. त्यामुळे त्याच्यातून पण आम्ही या वार्डात पक्ष वाढवला, वरली विधानसभेत वाढवला, प्रत्येकाच्या घराघरात पक्ष पोचवला. लोकसभेला पण आम्ही अरविंद सावंत यांच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यांना पुन्हा राष्ट्रवादी पक्षाचा खूप मोठा वाटा आहे. त्याच्यानंतर आदित्य साहेबांसाठी आम्ही काम केलं. आदित्य साहेबांसाठी ज्या युतीमध्ये गेले ते त्यांच्या अगेन्स्ट होते, तरी पण आम्ही आदित्य साहेबांना जो 6,000 लोक बोलून 6,000 फरकांनी एवढा वरली प्लसचे जे आमदार आदित्य साहेब होते ते बऱ्याच मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजे होते. पण यांच्याच काही लोकांनी बाहेर पडलेल्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं. आणि तरी पण आम्ही पवार साहेबांच्या शब्दाखाली, सुप्रियाताईंच्या शब्दावर, आमचे जयंत पाटील यांच्या शब्दावर, शशिकांत जिते साहेबांच्या शब्दावर आम्ही जी महायुती महाविकास आघाडी होती त्यासाठी आदित्य साहेबांसाठी आम्ही प्रचंड अशी मेहनत केली. त्याच्यानी त्या कमी फरकाने पण असून आपण राष्ट्रवादीचा त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत आलो. आज महानगरपालिका जी निवडणुका डिक्लेअर झाल्या, त्या निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर की असं होतं की आम्हाला असं वाटत होतं की आमचा वार्ड पुरुष ओपन मध्ये होईल किंवा आरक्षण पडलं तरी पुरुषाचं पडावं, म्हणजे असं आमचं मत होतं. पण ते काय नशिबात जे आरक्षण लॉटरीमध्ये झालं ते महिला आमच्या वार्ड म्हणतो. आम्ही आमचे नेते राजू पवार यांच्यासाठी तर 100% आवाज पुरुष असतात आम्ही तर तो आमच्याकडे आणलाच असता. आणि आम्ही त्याच्यासाठी इच्छुक असं होतं की तेच आमचे नगरसेवक, अजून पण आम्ही त्यांना आमचे नगरसेवक आहेत असं आम्ही त्यांना बघतो. पण आता या महिला झाल्यामुळे ओपन त्याच्यामध्ये मी एक कार्यकर्ता त्यांच्यासोबत काम करतोय बरेच वर्ष. तर आमची पण वाढत अशी इच्छा आहे की आम्ही जर आमच्या पक्षाने जर आम्हाला संधी दिली आणि जर महाविकास आघाडीवर आम्ही लढलो तर आपण नक्कीच हा वाढ आपण मागून घेऊ. त्यातलेच आम्हाला पक्षाने तर संधी दिली आहे. आम्ही फॉर्म पण पक्षाने बोलल्याप्रमाणे आम्ही महानगरपालिका निवडणुकीचे फॉर्म पण आणले. पण ह्याच्यामध्ये मी माझी मिसेस ती राष्ट्रवादी पक्ष सचिव आहे वरली तालुक्यावर. त्यांचं नाव सांगा. त्यांचं नाव आहे ऋतिका रुपेश साळवे. ती राष्ट्रवादी पक्षाची महिला सचिव आहे त्या वार्डात. तर आम्ही असं विचार ती पण माझ्यासोबत बरेच वर्ष आमच्या वार्डात काम करते. तर आम्ही असा विचार केला की हा वार्ड आम्हाला मिळावा आणि मी त्यासाठी फॉर्म आणलेला आहे पक्षाने सांगितल्याप्रमाणे. आणि पक्षाने आम्हाला आदेशच दिलेले आहेत, तुम्ही एबी फॉर्मच घेऊन जा म्हणाले आम्हाला. पण आम्ही त्या बेसवर थांबलोय की नाही कुठेतरी युती होईल, आमच्या पक्षाला एक 40, 25, 35, 40 जागा सोडतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. अजून पण आम्ही वरिष्ठांच्या
याच्यावर आहे. पण आज सध्या असं काही होऊ शकतं, युतीही होऊ शकते किंवा स्वबळावरही लढू शकता, असे प्रश्न उपस्थित होत आहेत का? नाही, युती व्हावी आमची तर इच्छा तीच आहे. आणि येणाऱ्या 1-2 दिवसात कळेल. नाही कळलं तरी आम्ही फॉर्म आणलाय. आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या नावावर फॉर्म भरणारच आहे. आणि ह्या वार्डात आम्ही पक्षालाही दाखवू आणि जे आमच्यासोबत होते आणि जे आमच्यासोबत आमच्यातून निघून गेले त्यांना पण आम्ही दाखवणार ह्या वार्ड आम्ही कसा निवडून आणतो. आणि आम्ही जिंकणार. आम्ही जर वरलीमध्ये जी ताकद दाखवली महाविकास आघाडीने आदित्य साहेबांच्या मागे ठेवली आणि त्यांना निवडून आम्ही आणला, जर आम्ही राष्ट्रवादीचा तिथं पण अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचा दिला असता तर आदित्य साहेब निवडून आले असते काय वरली विधानसभेमध्ये. त्यांना पाडण्याची पूर्ण रणनीती तर महायुतीने करूनच ठेवलेली. त्याच्यामध्ये त्यांनी मिलिंद देवरा एक खासदार लढलेले, 2 वेळा खासदार राहिलेले, त्यांना आदित्य साहेबांच्या जागी त्यांना आणावं लागलं. म्हणजे त्यांना किती हे होतं की ही सीट कशी आपल्याकडे येईल यासाठी प्रयत्न होते. पण राष्ट्रवादी पक्ष असा उभा राहिला आदित्य साहेबांच्या मागे महाविकास आघाडी म्हणून, तर त्या पक्षी ताकद आहे ना, ही आता ह्या लोकांना कळत नाहीये. आणि ही येणाऱ्या 16 तारखेला ह्या लोकांना 100% कळलं की वर्ली विधानसभेतून 197 मधून आम्ही ही सीट 100% निवडून आणू. वॉर्ड क्रमांक 193 मधून महिला पदाधिकारी आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत ते आपल्याला सांगणार आहेत. तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा. मी श्रुतिका प्रकाश गुरव, दक्षिण मुंबई जिल्हा चिटणीस. मी गेल्या 8 ते 9 वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने काम करत आहे. गेले 8 ते 9 वर्ष मी बरेच कार्यक्रम राबवले, बरेच माझ्या एरियामध्ये मी बरेच फिरली आहे. घराघरापर्यंत माझी निशाणी म्हणजे माझ्या पक्षाची निशाणी तुतारी म्हणून मी घराघरेपर्यंत पोहोचवली गेली आहे. तुम्हाला बाळकडू कोणी दिलं पक्षाच्या बाबतीत? पूर्ण सर्व माहिती सर्वांगीण कोणी म्हणजे सांगितलं? तुम्हाला आदर्श कोण आहे? शरदचंद्र पवार साहेब. मला सध्या सांगा, मी तुमचं नाव ऐकलंय आणि तुम्ही सध्या इच्छुक उमेदवारामध्ये गणलं जाता, तर यावर काय सांगाल? आमच्या इथे ओबीसी वॉर्ड लागला आहे पुरुष म्हणून ओपन मध्ये, तर एक महिला म्हणून मी तिकडे उभी राहत आहे. म्हणजे पुरुषांच्या ह्याच्यात एक महिला म्हणून काम करत आहे तिकडे. तर माझं असं म्हणणं आहे की शरदचंद्र पवार साहेबांनी आमच्याकडे बघून, आमच्या कार्यकर्त्यांकडे बघून कुठेतरी आम्हाला प्रोत्साहन द्यावं ते. कारण जसं इतकं वर्ष आम्ही काम करत आहोत पक्षासाठी आणि गेल्या कित्येक वर्ष जसं आमचे वरिष्ठ सुनील वराडकर साहेब तालुका अध्यक्ष, परत राजू पवार साहेब हे आम्हाला बघतायत, परत रुपेश खांडके साहेब आहेत जिल्हा अध्यक्ष, परत मुंबई अध्यक्ष आमची राखीताई आहेत. आमचा अधिकार आहे, त्या अधिकाराप्रमाणे आम्ही निवडणुकाला जाणार आहोत. राष्ट्रवादी हा पक्ष मी लोकांच्या घराघरात घेऊन जाईन आणि तुतारी हा पक्ष विजयीच होऊन दाखवेन. आम्ही आता फक्त पक्षाच्या आदेशासाठी थांबले आहोत आणि आम्हाला सांगितलं गेलं आहे की फॉर्म घेऊन या, फॉर्म भरा म्हणून. तर आम्ही फॉर्म महानगरपालिकेतून घेऊन आलेलो आहोत. आणि हे माझं बायोडेटा आहे, परिचय पत्र हे मी साहेबांपर्यंत पण पोहोचवलेलं आहे. साहेबांपर्यंतही माझं परिचय पत्र गेलेलं आहे. आणि आम्ही फक्त साहेबांच्या आदेशासाठी फक्त थांबलेलो आहोत. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. पक्षाचे युवा कार्यकर्ते देखील आहेत, त्यांची आपण मतं जाणूया. नमस्कार, मी संदीप सातपुते, वरळी तालुका अध्यक्ष, ग्राहक संरक्षण विभाग. मला सांगा, याचा म्हणजे अर्थ काय? ग्राहक संरक्षण याचं पूर्ण सेगमेंट काय आहे? ग्राहक आपला कुठे फसतो त्याचा आपल्याला ग्राहकांना माहिती द्यायची की आपला ग्राहक कुठे फसतोय यासाठी माहिती देण्यासाठी, त्यासाठी ग्राहक. याची कामं काय काय केलीत, कुठली गोष्टी केली याबाबत काही सांगाल? कामं रेशन ऑफिसला आपल्या ग्राहकला कुठे फसतोय, म्हणजे महत्वाचं जे ज्या गोष्टी असतात, ज्या त्रुटी असतात त्या तुम्ही सॉल्व्ह करा. हा,
आम्ही सॉल्व्ह करतो. काय आपला ग्राहक कुठे फसत असेल तिथे आम्ही सॉल्व्ह करतो. मला काही सांगाल पक्षाबाबतीत? काही कधीपासून तुम्ही कार्यरत आहात? तुमच्यामध्ये पूर्ण राजकीय वारसा कसा आहे त्या बाबतीत मला काय सांगा? मी पक्षामध्ये ना 2008 पासून काम करत आहे. तेव्हा मी शाळेत होतो त्या टायमाला मी पक्षामध्ये काम करत होतो. तेव्हापासून पक्षामध्येच आहे. वरळीमध्ये आमदार होते सचिन भाऊ आहे, त्यांच्या त्या टायमाला पासून आम्ही आहे. त्या टायमापासून आम्ही काम करत आहे. ते आता ते उबाटा गटामध्ये गेलेले आहेत. मी वरळीमध्ये तिथेच आहे. राष्ट्रवादीमध्ये काम करत आहे. ताकदीनं काम करत आहे. आम्ही. आणि वरळी 197 मध्ये याच्या आधी बी नगरसेवक राष्ट्रवादीचे येऊन गेलेत, 2 येऊन गेलेत. आणि वरळी 179 मध्ये आता बी निवडून आम्हाला जर तिकीट भेटली निवडून, आता बी निवडून याची ताकद आहे. आम्ही फक्त वाट बघतो आता पक्षाची आम्हाला काय निर्णय देते. मला सांगा, आता सध्या चुरस तर खूप पाहायला मिळणार आहे, कारण महायुतीचं असेल, ठाकरे बंधू जर एकत्र असेल, तर तुम्हाला निर्देश आले जर लढण्याचं, तर तेव्हा तुमचं धोरण काय असणार आहे? आम्हाला पक्ष निर्णय साहेब जे निर्णय देतील तो निर्णय आम्ही घेणार. विजय मिळवणार? विजय 100% मिळवणार. जे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांचे पण काही अजून प्रश्न आहेत, ते आपल्याला अधोरेखित करणार आहेत आणि सांगणार आहेत पक्षाची प्रमुख भूमिका काय आहे आणि पक्षाची जी कारकीर्द होती त्या बाबतीत आपल्याला मतं सांगणार आहे. तर आपलं नाव सांगा. मी पप्पू यादव. मी पक्ष स्थापनेपासून काम करतोय. आपण पहिले काँग्रेसमध्ये काम करत होतो. जेव्हा पक्ष स्थापना झाली, पवारसाहेबांनी राष्ट्रवादी पक्ष स्थापना केली, तेव्हापासून आम्ही या पक्षाचे कार्यकर्ता म्हणून काम केलं. आमच्याकडे पहिला 49 म्हणून वार्ड आम्हाला डिक्लेअर झाला महिला, आणि तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम महिला नगरसेविका अनिता नायर म्हणून आम्ही त्यांना निवडून आणलं त्या वार्डातून. आज जो 197 म्हणून आपण ओळखतो. त्याच्यानंतर परत तिथे शिवसेनेच्या म्हणजे अपक्ष म्हणून छोटू देसाई निवडून आले. त्याच्यानंतर परत आमच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आणि पक्षाची, आणि तेव्हापासून म्हणजे आपल्याकडे 3 वेळा सलग आमदार राहिले सचिन भाऊ आहेत, आणि राज्यामध्ये मंत्री पण राहिले. आणि आज पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आमच्या या वरळीच्या भौगोलिक अशी स्थिती आहे की इथे सर्व धर्मी लोक राहतात, आणि सर्व म्हणजे आमच्या पश्चिम महाराष्ट्राची लोक राहतात, आमचे युपीचे लोक राहतात, बिहारचे लोक राहतात. असे भौगोलिक त्याची परिस्थिती अशी आहे की ते फक्त एक जाती एक समाजचे लोक राहत नाही, ते सर्व समाज आणि सर्व जातीचे लोक राहतात. असं कुठलंही कोणाची हे नाही की बाबा इथे मतदारी नाहीये. इथे सर्व धर्मी लोक राहतात आणि सर्वांना समविचारी करून लोक पुढे जातात. त्यामुळे जेव्हापासून आपण इथे पक्षाचं काम करतो तेव्हापासून आमच्या हा वरळी एक प्रकारे कोणी असं बोलत असेल की हा बालेकिल्ला आहे, कोणाचा बालेकिल्ला हा नाहीये. हा सर्वांना, कारण इथे जेव्हा बाळासाहेब ठाकरे परिवाराचा एक कोणीतरी निवडणूक लढणार म्हणजे खूप अख्ख्या महाराष्ट्राच्या उत्सुकता होती त्यावेळेस की बाबा इथे दुसरा कोण उमेदवार समोर टिकणारच नाही किंवा त्यांना बिनविरोध करा असं नाहीये. तेव्हा ह्या वरळीच्या जनतेने दाखवून दिला होता की फक्त हा कोणा एकाचा बालेकिल्ला नाही आहे. तेव्हा आमचे डॉक्टर सुरेश माने साहेबांनी इथे उभे राहिले राष्ट्रवादी पक्ष गडद चिन्हावर, आणि तेव्हा ते 23,000 समथिंग काय मत घेतले. तेव्हाही आम्ही दाखवून दिला होता. आणि आजही आमची पूर्ण तयारी आहे निवडणुका लढण्याची. पण आज पक्षश्रेष्ठींनी जर आपले निर्णय घेतले तर आम्ही नक्की त्यांना आपण सोना करून दाखवू शकतो. कारण आज जे 197चा आमचा भौगोलिक किंवा 195चा जो आमचा वार्ड आहे तो दोन्ही वार्ड आमच्यासाठी खूप पोषक आहे. त्या पद्धतीने आम्ही 2 सीटची कंप्लीट तयारी, आज आम्ही जेव्हा युतीमध्ये होतो, आघाडीमध्ये होतो, तेव्हा आम्ही दोन सीटची आम्ही पूर्ण आमची तयारी झालेली आहे आणि त्या हिशोबाने आम्ही चाललो होतो पुढे. आता यापुढे जर पक्षाने जर निर्णय घेतला आणि आपल्याला ह्या 2 सीट आपल्याला दिले तर आम्ही लढायची आमची कंप्लीट पूर्ण तयारी आहे. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा
8108711318 या क्रमांक नंबरवर. मला सांगा, आता तुम्ही म्हणालात की वरळी हा बालेकिल्ला कोणाचाच नाहीये, पण शिवसेना तर म्हणते बालेकिल्ला आमचाच आहे, असं का? साहेब तुम्हाला आम्ही सांगतो, आता तुम्हाला बोललो ना आम्ही की जेव्हा बाळासाहेब ठाकरे परिवाराचा कोणीतरी निवडणूक लढायला तयार आहे, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राची उत्सुकता होती या वरळीमध्ये. तेव्हा असा कोणाला असं वाटत होता की म्हणजे आम्ही बिनविरोध जाऊ किंवा जो कोण समोर येईल त्याच्या जमानत जप्त होणार. आणि तेव्हा सडनली माझा जो पक्षाचे इथे आमदार मंत्री होते ते त्या पक्षाला गेले होते. त्यांना असं वाटत होतं की सर्व कार्यकर्ता पदाधिकारी सर्व मत माझ्या ताब्यात राहणार. असं काही झालं नाही. तेव्हाच तुम्ही बघा आमचे 23,000च्या वरती आम्हाला माने साहेबांनी तेव्हा तुम्ही लीड घेतली होती. तर काही फरकामुळे ते निवडून आले होते आणि ती सहानुभूती एक मोठी त्यांच्या बरोबर गेली होती. ते असं काही नाहीये, कोणाचा बालेकिल्ला नाही आहे. इथे आजही तमाम धर्म तमाम समाजाची लोक राहतात आणि तमाम पक्षाशी जुडलेली लोक आहेत. ही भौगोलिक स्थिती आमच्या वरळीची आहे. सध्या तुम्हाला काय वाटतं, जर पक्षाने डिक्लेअर केलं की स्वबळावर लढायचं तर तुमचा नारा काय असणार? आमच्या ज्या पक्षाने स्वबळावर लढायची आम्हाला ही दिली जिम्मेदारी, तर आम्ही नक्की लढू आणि प्रत्येक वार्डमध्ये आमची लढायची तयारी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून आज आपण पक्षांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. यातून पक्षातील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी अनेक प्रकारचे मुद्दे उपस्थित केलेत. त्याचबरोबर यापुढे पक्षाच्या हालचाली काय असणार आहेत, पक्षाचं धोरण काय असणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यावर आपले काही मतं असतील ती आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि साऊथ मुंबई न्यूजच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.